नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण इयत्ता 10वी प्रकरण 6 सांख्यिकी दॅट इज स्टॅटिस्टिक या प्रकरणाबद्दल आज बघणार आहोत. आपल्या जीवनामध्ये सांख्यिकी अनेक शाखात उपयुक्त ठरते, जसं शेती, अर्थशास्त्र, वाणिज्य, औषधशास्त्र, वनस्पती, जैवतंत्रज्ञान इत्यादी. एखाद्या प्रयोगानंतर मिळणाऱ्या निष्पत्तीच्या अनेक शक्यता असतात. जेव्हा त्यांची शक्यता तपासायची असते तेव्हा मोठ्या प्रमाणावर प्रयोग करून सर्व बाबतीत व्यवस्थित नोंदी केल्या जातात. या नोंदींचा उपयोग करून विविध निष्पत्तींचा संभाव्यता तपासता येतात. यासाठी संख्याशास्त्रात म्हणजेच सांख्यिकीत नियम तयार केले आहेत. जर आपण एखाद्या गोष्टीचं सर्वेक्षण केलं, जसं आपण म्हटलं की की गावामध्ये किती लोक राहतात, गाव गावाची लोकसंख्या आपल्याला शोधायची आहे. म्हणजे लहान मुलं किती आहेत, जसं 0 ते 10 वयोगटामध्ये किती मुलं आहेत, 10 ते 11 वयोगटामध्ये किती आहेत, 11 ते 10 ते 11 किंवा 11 ते 20च्या दरम्यान किती आहेत, 21च्या 30, या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आपण नोंदी घेऊ शकतो. जसं आता संख्याशास्त्रामध्ये जर एखादं सर्वेक्षण केलं आणि त्या सर्वेक्षणामध्ये जी आपल्याला माहिती मिळते त्याला आपण सामग्री असे म्हणतो आणि ते संख्येच्या द्वारे आपण लिहितो. सर्वसाधारणपणे आपल्याला एक गुणधर्म आढळते की जी काही माहिती आपण जमा केलेली असते, जी काही सर्वेक्षणामध्ये जी उपयुक्त माहिती आपल्याला मिळते, जी नोंदी आपण करतो, त्या नोंदीमध्ये जे संख्या असतात, जे आकडे लिहिलेले असतात, त्याला आपण प्राप्तांक असे म्हणतो. प्रत्येक संख्येला आपण प्राप्तांक असे म्हणतो आणि हे प्राप्तांक एका विशिष्ट संख्येभोवती प्रवृत्त असतात, एका विशिष्ट संख्येभोवती गुरफटलेले असतात किंवा एकवटलेले असतात असे म्हणता येईल, किंवा केंद्रित झालेले असतात असे म्हणता येईल. तर त्याच संख्येला ही जी प्रवृत्ती राहते, ही जी त्याची प्रवृत्ती राहते, या प्रवृत्तीलाच आपण केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाण असे म्हणतो. हा विशिष्ट प्राप्तांक त्या समूहाची प्रातिनिधिक संख्या असते. प्रातिनिधिक म्हणजे त्याचं प्रतिनिधित्व करणारी संख्या असते, त्यालाच आपण केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाण म्हणतो. मग ह्या संख्या कोणत्या, हे प्राप्तांक कोणते, तर त्यासाठी आपण कोणकोणत्या परिणाम आहेत त्याचा आपण कसा अभ्यास करणार आहोत यापुढे बघणार आहोत. त्यातील काही आहेत. सारणी जर आपण घेतली तर त्यासाठी आहे मध्य, मध्यक व बहुलक. In the previous standard, we have studied the measures of central tendency, namely the mean, median and mode. Mean, median and mode. मध्य, मध्यक आणि बहुलक. याआधी आपण 8व्या वर्गामध्ये आणि 9व्या वर्गामध्ये मध्य आणि मध्यक व बहुलक याचं संक्षिप्तपणे किंवा थोडक्यात उत्तर आपण कसं काढायचं याबाबत माहिती बघितलेली आहे. मध्य म्हणजे काय, मध्यक म्हणजे काय आणि बहुलक म्हणजे काय याबाबत अभ्यास आपण थोडाफार केलेला आहे. त्याच बेसिकच्या द्वारे आपल्याला समोर शिकायचं आहे. आता आपण सांख्यिक सामग्रीच्या केंद्रीय प्रवृत्तीच्या परिणामाचा मध्य, मध्यक, बहुलक यांचा अधिक अभ्यास आता यावर्षी करणार आहोत. त्यासाठी त्यातील परिभाषा आणि चिन्ह आपल्याला सर्वप्रथम माहिती करून घ्यावे लागेल. आता इथे जे पहिलं चिन्ह दिलेलं आहे, हे जे चिन्ह आहे हे चिन्ह आहे समेशन. आणि हे जे प्राप्तांक आहे, प्राप्तांक म्हणजे काय, प्राप्तांक म्हणजे एखादी आपण सर्वेक्षणामध्ये ज्या नोंदी घेतो त्या प्रत्येक नोंदीला प्राप्तांक असे म्हणतात. आणि जी आपण सांख्यिक माहिती जमा करतो, जी सांख्यिक माहिती असते तिला आपण सामग्री असे म्हणतो. मग त्या सामग्रीचा मध्य कसा काढला जातो, सर्व जेवढे आपण प्राप्तांक आपण मिळवलेले असतात त्या सर्व प्राप्तांकाची बेरीज आणि जितके प्राप्तांक असेल त्याला भागून काढतो. म्हणजे एक प्रकारे आपण सरासरी काढतो.
दिलेल्या सामग्रीची सरासरी आपण काढत असतो. सर्व प्राप्तांकाची बेरीज भागेला एकूण प्राप्तांक. मग याला कसं लिहिता येईल? समेशन ऑफ एक्स आय, आणि हा आय काय डिनोट करतो? आय इज इक्वल टू 1, म्हणजे पहिल्या प्राप्तांकापासून n व्या प्राप्तांकापर्यंत जितके असतील तितके, 10, 12, 13, 16 जेवढे असतील तेवढे. इथे एक्स आय हा आयवा प्राप्तांक आहे. द मीन ऑफ स्टॅटिस्टिकल डाटा is equal to the sum of all scores upon total number of scores, that is equal to summation of xi, that is I is equal to 1 to n upon capital N, that is total number of scores. मग हा जो मध्य आहे, मध्य हा कॅपिटल एक्स बार ने दर्शवतात. Mean is denoted by capital X bar, represent the average of all given data, that is x bar is equal to summation of xi, that is I is equal to 1 to n upon total number of scores. मग आता आपल्याला बघायचं आहे समोर वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरून मध्य कसा काढला जातो. आता मीन फ्रॉम ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, यासाठी आपल्याला एखादं उदाहरण घ्यावं लागेल आणि त्याच्या स्टेप्स कशा असतात ते समजून घ्यावं लागेल, आणि स्टेप्स बरोबरच त्याचा टेबल कसा आखला जातो. आपल्याला फक्त अशा प्रकारे एक उदाहरण दिलेलं असेल, खालील सारणीत एक काम पूर्ण करण्यासाठी प्रत्येक कामगाराला लागणाऱ्या वेळेचं वारंवारता वितरण दिलेले आहे, म्हणजेच त्यावरून ते काम पूर्ण करण्यास एका कामगारास लागणाऱ्या वेळेचा मध्य काढा. The following table shows the frequency distribution of the time required for each worker to complete a work. From the table, find the mean time required to complete the job for a worker. मग आता इथे आपल्याला प्रत्येकाला काम पूर्ण करण्यास लागलेला वेळ हा तासामध्ये दिलेला आहे. 15 ते 19 तास लागणारे कामगारांची संख्या 10 आहे. 20 ते 24 तास लागणाऱ्या कामगारांची संख्या 15 आहे, आणि 25 ते 29 तास लागणाऱ्या कामगारांची संख्या 12 आहे. 30 ते 34 तास लागणाऱ्या कामगारांची संख्या 8 आहे. 35 ते 39 तास लागणाऱ्या कामगारांची संख्या 5 आहे. यासाठी आपल्याला पहिले सारणी तयार करावी लागेल. Vertical columns are drawn as shown in the table. Classes are written in the first column. This is column, म्हणजे हे स्तंभ आहे, उभे स्तंभ ज्याला आपण कॉलम म्हणतो. पहिल्या याच्यात क्लास लिहिलेले जातात, त्याला आपण वर्ग असे म्हणतो. यालाच काय म्हणतात? क्लास. आणि ह्या क्लास मार्क, आणि इथे आहे फ्रिक्वेन्सी, आणि इथे आहे क्लास मार्क मल्टिप्लाइड बाय फ्रिक्वेन्सी. अशा प्रकारे 1, 2, 3, 4 उभे स्तंभ आपल्याला काढायचे आहेत, कॉलम्स काढायचे आहेत, आणि वर्गामध्ये आपल्याला जे वर्ग दिलेले आहेत, क्लास दिलेले आहेत, 15 to 19, 20 to 24, 25 to 29, 30 to 34, 35 to 39 अशा प्रकारे लिहून घ्यायचे आहेत, आणि यांचा वर्गमध्य काढायचा आहे. मग आता हा वर्गमध्य कसा काढला जातो? या दोघांची खालच्या वर्गमर्यादा अधिक वरच्या वर्गमर्यादा भागेला 2, म्हणजे 15 प्लस 19 दॅट इज 34 अपॉन 2 म्हणजे 17. कशी काढली जाते? क्लास मार्क म्हणजे वर्गमध्य, वरची वर्गमर्यादा अधिक खालची वर्गमर्यादा भागेला 2. मग आपल्याला 15 ते 19 या वर्गाची वर्गमर्यादा जर काढायची असेल, वर्गमध्य जर आपल्याला काढायची असेल, तर क्लास मार्क म्हणजेच वर्गमध्य बरोबर
15 अधिक 19 भागीला 2 बरोबर 34 भागीला 2 म्हणजे 17 आला. तसंच 20 ते 24ची किती आली? 22 आली. या प्रकारे तुम्हाला या सगळ्या वर्गांची वर्गमध्य काढून घेता येईल. त्याला आपण XI ने डिनोट करतो. पहिला झाला क्लास, दुसरा झाला क्लास मार्क, तो दाखवला जातो XI ने. मग वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी ही आपल्याला उदाहरणामध्येच दिलेली असते, जी 15 ते 19ची 10, 20 ते 24ची 15 आणि 25 ते 29ची 12 अशा प्रकारे 35 ते 39ची 5. या वारंवारतेची इथे बेरीज करून घ्यायची, ज्याला समेशन ऑफ FI म्हणजेच किती आली आहे ते 50. मग हा जो आपला वर्गमध्य आणि वारंवारता आलेली आहे त्याचा चौथ्या स्तंभामध्ये म्हणजेच कॉलममध्ये मल्टिप्लिकेशन करायचं आहे. वर्गमध्य गुणिला वारंवारता म्हणजे XI FI. दिस इज XI अँड दिस इज FI म्हणजेच क्लास मार्क मल्टिप्लाइड बाय फ्रिक्वेन्सी. या दोघांचं मल्टिप्लिकेशन येतं 170. 22 इंटू 15 330. अशा प्रकारे 37 गुणिला 5 केलं तर 185. यांचीसुद्धा बेरीज करून घ्यायची. त्याला आपण म्हणू समेशन ऑफ XI FI बरोबर 1265. 1265. मग ठेवू आपण फॉर्म्युल्यामध्ये. आपण फॉर्म्युला बघितला होता. X बार इज इक्वल टू समेशन ऑफ XI FI अपॉन समेशन ऑफ FI म्हणजेच N. मग समेशन ऑफ XI FI किती आला आपला? 1265 आणि समेशन ऑफ FI म्हणजेच कॅपिटल Nची व्हॅल्यू आली होती 15. या दोघांचं जेव्हा आपण डिवाइड करतो, आपण 1265ला डिवाइड करतो 15ने, तर त्याचा आन्सर येतो 25.3. एका कामगारास काम पूर्ण करण्यास लागणारा वेळेचा मध्य किती आलेला आहे? 25.30 तास अंदाजे. द मीन टाईम रिक्वायर्ड टू कम्प्लीट द वर्क फॉर अ वर्कर इज इक्वल टू 25.3 अवर्स ॲप्रॉक्सिमेटली. मग काही इथे सोडवलेले उदाहरणं दिलेली आहेत. त्या सोडवलेल्या उदाहरणांचा अभ्यास करायचा आहे. मग ते क्लास मार्क आपले सलग असू द्यात किंवा सलग नसू द्या, तर आपण कोणत्याही प्रकारे आपण त्याचं सलग न करता सुद्धा आपण त्याचं क्लास मार्क काढू शकतो. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला ज्या वेळेस आपल्याला मध्य काढायचं आहे, तर मध्य काढण्यासाठी कॉलम किती तयार करायचे आहे आणि नवीन ॲड काय करायचे आहेत. उदाहरणामध्ये तुम्हाला फक्त क्लास आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे वर्ग आणि वारंवारता दिलेली असते. मग एक कॉलममध्ये ॲड करायचा असतो. या वर्गाचा वर्गमध्य आपल्याला काढायचा असतो. खालची वर्गमर्यादा अधिक वरची वर्गमर्यादा भागेला 2 म्हणजे 0 अधिक 20 भागेला 2 केलं तर 10 येतं. आणि मग त्याची वारंवारता ही दिलेलीच असते. ही आपल्याला उदाहरणातूनच पाहून लिहायची असते. आणि मग या दोघांचा गुणाकार इथे लिहायचा असतो. मग याची बेरीज आणि या कॉलमची बेरीज, मग याच्या बेरजेला या कॉलमच्या बेरजेने भागितलं तर आपल्याला वर्गमध्य मिळतो. याला म्हणतात सरळ पद्धतीने वर्गमध्य काढणे, मध्य काढणे. फाइंड द मीन बाय डायरेक्ट मेथड. दुसरी मेथड आपल्याला अभ्यासायची आहे, गृहीत मध्य पद्धती, ॲझ्युम्ड मीन मेथड. यामध्ये आपल्याला पहिले तर मीन काढायचा आहेच, पण त्याआधीच आपल्याला एक मीन ॲझ्युम करायचा आहे, गृहीत धरायचं आहे की याचा वर्गमध्य या सामग्रीचा मध्य काय राहील, मीन काय राहील, हे आपल्याला आधीच गृहीत धरायचं असतं. जसं आता इथे 40 ते 48 पर्यंत प्राप्तांक आहे. इथे काय दिसतं आपल्याला की 40च्या भोवताल हे सगळी संख्या भोवताल घुमत आहे, फिरत आहेत. म्हणजेच आपण ॲप्रॉक्सिमेटली 40 हा गृहीत मध्य घेऊ शकतो. पण आता आपल्याला या वर्षी अभ्यास करायचा आहे तो
वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीचा गृहीत मध्य कसा काढायचा. तर आपण बघितलंय की मध्य जर आपल्याला काढायचा असेल तर गृहीत मध्य अधिक विचलन. आता हा इथे शब्द नवीन 2-3 शब्द इथे नवीन आलेले आहेत. त्याचा तुम्हाला सर्वप्रथम अभ्यास करायचा आहे. तर विचलन म्हणजे काय, गृहीत मध्य म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीने काढल्या जातं. इथे आपल्याला पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की कोणतीही संख्या गृहीत मध्य मांडली तरी सामग्रीचा मध्य हा बदलत नाही. एनी अदर कन्व्हिनियंट नंबर ॲज ॲझ्युम्ड मीन डज नॉट चेंज द मीन ऑफ द डाटा. म्हणजे तुम्ही जर म्हटलं की मॅडम आम्ही 40च घेतली, मग 40 घेतलं तर 42 घेतली तर आमचं उत्तर चुकेल का, तर असं होणार नाही. तुम्ही तुमच्या सामग्रीचा विचार करून, वर्गांचा विचार करून मध्यावर येणाऱ्या संख्येचा विचार करायचा आणि तो तुम्ही मध्य घ्यायचा, तुमच्या मनाने घ्यायचा. काहीही फरक पडणार नाही, तुमच्या उदाहरणामध्ये काहीही फरक पडणार नाही. त्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला एक उदाहरण बघावं लागेल. आता 100 भाजी विक्रेत्यांच्या रोजच्या विक्रीतील वारंवारता सारणी खाली दिलेली आहे. गृहीत मध्य पद्धतीने दैनंदिन विक्रीचा मध्य काढा. दैनंदिन विक्री रुपयामध्ये दिलेली आहे तुम्हाला. 1000 ते 1500, 1500 2000, 2000 ते 2500, 2500 ते 3000 आणि विक्रेत्यांची संख्या दिलेली आहे 15, 20, 35 आणि 30. मग आता इथे आपण जर बघितलं तर सगळ्यात जास्त संख्या इकडे 35 आहे. 15 आणि 20 35 येते आणि इकडे बघितलं 30 येते. म्हणजे जो मध्य आहे, इकडे 35 सुटले आणि इकडे 30 सुटले तर 2000 ते 2500च्या दरम्यान या संख्या आहेत. मग याचं जर आपण इकडे 35 संख्या सोडल्या, इकडे 30 संख्या सोडल्या आणि मधात ह्या ज्या 35 संख्या यामध्ये गृहीत मध्य असेल, मग आपल्याला जर ॲझ्युम्ड मीन घ्यायचा आहे तर या 2000 ते 2500च्या दरम्यानची कोणतीही संख्या तुम्ही घेतली, म्हणजे 2200 घेतली, 2100 घेतली, 2000 घेतली, 2500 घेतली तरीही चालते. मग यांनी गृहीत मध्य किती घेतलेलं आहे, गृहीत मध्य म्हणजेच ॲझ्युम्ड मीन ए इज इक्वल टू 2250 आणि विचलन म्हणजेच डी आय, म्हणजे विचलन म्हणजे किती फरक पडू शकतो, काय पडू शकतो त्याचा बद्दल घेतलेला आहे विचलन. दॅट इज डेव्हिएशन आपण त्याला म्हणतो. डेव्हिएशन डी आय इज इक्वल टू एक्स आय मायनस ए. म्हणजे हा जो ॲझ्युम्ड मीन असतो, हा ॲझ्युम्ड मीन त्या वर्गाच्या वर्गमध्यातून जर मायनस केला तर आपल्याला त्याचं विचलन मिळते. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आता पहिल्या याच्यामध्ये सरळ मध्यामध्ये आपण वर्गाचा कॉलम केलेला होता, वर्गमध्याचा कॉलम केला होता, वारंवारतेचा केला होता आणि वारंवारता गुणेला वर्गमध्य घेतला होता. पण आता इथे दोन जास्तीचे फक्त एकच समजावं लागेल, कारण हा तर येणारच आहे. तिथे पण आपण मल्टिप्लिकेशन घेतलं होतं, पण इथे आता आपल्या डेव्हिएशनचा म्हणजेच विचलनाचा एक टेबल येणार आहे. वर्ग, वर्गमध्य, मग डेव्हिएशनचा आणि मग वारंवारता आणि मग वारंवारता विचलन, वारंवारता गुणेला विचलन. क्लास, मग क्लास मार्क, मग डेव्हिएशन, फ्रिक्वेन्सी आणि फ्रिक्वेन्सी इंटू डेव्हिएशन. मग इथे काय केलं गेलेलं आहे बघा, क्लासमध्ये क्लासेस घेतलेले जे दिलेले आहेत जसेच्या तसे आपण लिहिलेले आहे. क्लास मार्क 1000 अधिक 1500 म्हणजे 2500 भागेला 2 1250. तसंच इथे काढला, याचाही काढला आणि याचाही काढला. मग आपण ज्याचा ॲझ्युम्ड मीन घेतला होता, आपण काय घेतला होता, इकडे 35 आहे आणि इकडे 30 आहे, तर मग या वर्गामध्ये काय आहे, आपला मीन राहणार आहे. तो मीन काय घेतला आपण, मध्यावर येणाऱ्या त्याचा जो वर्गमध्य असतो म्हणजे क्लास मार्क असतो तोच आपण त्याचा ॲझ्युम्ड मीन घेतला. ठीक आहे, म्हणून ए बरोबर 2250. ठीक आहे, म्हणजे आपण इकडे तिकडे न भटकता सरळ विचार करायचा की इकडे 30 संख्या सोडल्या, इकडे 35 संख्या सोडल्या, म्हणजे या वर्गामध्ये वर्गमध्य त्याचा मीन राहील, मध्य राहील.
मग त्याचा जो वर्गमध्ये येतो तोच ॲझ्युम मीन घ्यायचा. ठीक आहे, म्हणजे ए घेतला आपण 2250 म्हणजे 2250 ए घेतला. मग त्याचा डेव्हिएशन काढायचा आपल्याला XI मायनस ए. XI म्हणजे हा तो चेंज होईल, पण ए चेंज होईल का? नाही. ॲझ्युम मीन म्हणजेच मध्य हा गृहीत मध्य हा 2250 घेतला आहे म्हणून तो 2250 ठेवला. मग आता या वर्गासाठी आपण विचार करूया. 1000 ते 1500चा क्लासमार्क आहे 1250. या क्लासमार्कमधून 2250 मायनस केलं तर 2250 मोठी संख्या असल्यामुळे -1000 आलेला आहे. त्याचप्रकारे इथे 1750मधून 2250 मायनस केलं तर -500 आलेलं आहे. इथे 2250मधून 2250 मायनस केलं 0 आलेलं आहे. 2750मधून 2250 आलेला आहे. इथे आता संख्या काय होते आहे? वाढते आहे. तर ती किती आली आहे? 500. म्हणजे डेव्हिएशन आलं आपलं -1000 -500 0 आणि 500. ही फ्रिक्वेन्सी आपल्याला इथे दिलेलीच आहे, तीच आपल्याला जशीच्या तशी. इथे सुद्धा यांची व्हॅल्यू काढायची आहे. समेशन ऑफ FI इज इक्वल टू 100. फ्रिक्वेन्सी इंटू डेव्हिएशन म्हणजे ही फ्रिक्वेन्सी आणि डेव्हिएशनचं मल्टिप्लिकेशन इथे करायचं सोपी असतं. बघा 1000 गुणेला 1500, 15 एक 15, उणाचिन्ह तर राहील, एक ऋण आणि एक धन असल्यामुळं गुणाकार ऋण संख्या येईल आणि 3 शून्य म्हणजे 15000. 20 गुणेला 5, 5 दुने 10 आणि हे 1 आणि हा 1 शून्य 1000. 35 इंटू 0 0. 30 गुणेला 500, 5 त्रिक 15 आणि 3 शून्य. ठीक आहे, मग आता इथे बघायचं तर सगळ्यात पहिले यांची बेरीज करून घ्यायची. हे दोन्ही सेम साईनवाले आहे म्हणजे इथे येईल 2500 आणि इथे आहे 15000. आता झिरोच आहे, मग हा मायनस आहे आणि हा प्लस आहे, तर यांची काय येऊन सबट्रॅक्शन होईल. मग 25मधून 15 गेले, 1 राहिले आणि त्याच्यावर 4 शून्य दिले. ठीक आहे, किती येईल? 25 मायनस 15 10 आणि हे 25000 हे 15000 जर मायनस केले तर 10000 आपल्याला मिळतात आहे. पण मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस असल्यामुळे यांचं मल्टिप्लिकेशनची जी बेरीज आहे ती सुद्धा मायनस येईल. आता फॉर्म्युला आहे आपला डी बार इज इक्वल टू समेशन ऑफ FI DI अपॉन समेशन ऑफ FI इज इक्वल टू हे आलं होतं आपलं -10,000 आणि समेशन ऑफ FI आलं होतं 100. म्हणून आपलं यांचं जर डिव्हिजन केलं म्हणजेच भागाकार केला तर येतो -100. म्हणून मीन इज इक्वल टू एक्स बार इज इक्वल टू हा झाला पुन्हा फॉर्म्युला त्याचा. जसा आपण पहिल्या एक्स बारचा व्हॅल्यू काढली होती, इथे तिथे एक्स बार डायरेक्ट काढला होता, पण इथे ॲझ्युम मीन असल्यामुळं पहिल्यांदा डी बार काढावा लागेल आणि हा डी बार या फॉर्म्युल्यामध्ये ठेवून त्याचा आन्सर काढावा लागेल. एक्स बार इज इक्वल टू ॲझ्युम मीन 2250 अधिक डी बार आलेला आहे -100. 2250 उना 100 2150. द मीन ऑफ द सेल इज ₹2150. आपण मागच्या वर्षी जे मध्य बघितला होता तिथे आपल्याला अवर्गीकृत वितरण सारणीमध्ये आपण बघितला होता. तिथे आपण सगळ्या प्राप्तांकाची बेरीज करून एकूण प्राप्तांकाने भागत होतो. आणि आता जो आहे फॉर्म्युला आपला एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ सरळ मध्य पद्धतीचा फॉर्म्युला आहे हा. समेशन ऑफ I इज इक्वल टू 1 to n XI अपॉन n. वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरून मध्य काढणे. पहिली आहे सरळ मध्य पद्धती डायरेक्ट मेथड. यामध्ये आपण टेबल कसा करतो? वर्गमध्य वारंवारता वर्गमध्य गुणेला वारंवारता म्हणजे XI FI आणि XI गुणेला FI त्याचा फॉर्म्युला आहे
मध्य बरोबर एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स आय एफ आय अपॉन एन. दुसरी पद्धती आपण आता बघितलेली आहे गृहीत मध्य पद्धती, ॲझ्युम मीन मेथड. ॲझ्युम मीन म्हणजेच गृहीत मध्य. गृहीत मध्यापासून विचलन घेतलं आहे आपण डी, आणि तो डी आय म्हणजे D1 D2 D3 म्हणजे पहिल्या वर्गाची विचलन, दुसऱ्या वर्गाचं विचलन, अशा प्रकारे. एक्स आय मायनस ए, एक्स आय इज द वर्गमध्य, ए इज द गृहीत मध्य म्हणजे ॲझ्युम्ड मीन. एक्स बार इज इक्वल टू ए प्लस डी बार आणि डी बार इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय डी आय. इथे एफ आय एक्स आय होतो एक्स बार काढताना आपण आधीच्या ह्याच्यामध्ये, इथे विचलनाचा आपण काढतो आहे डी बार, म्हणून समेशन ऑफ एफ आय डी आय अपॉन समेशन ऑफ एफ आय. इथे कॉलम कसे आहेत, वर्ग, वर्गमध्य आणि इथे विचलन, वारंवारता आणि वारंवारता गुणेला विचलन. म्हणजे हा झाला डी आय. एक्स आय वरून आपण डी आय काढला, मग एफ आय, मग डी आय गुणेला एफ आय. यानंतरची मध्य काढण्याची, मीन काढण्याची तिसरी पद्धत आहे स्टेप डेव्हिएशन पद्धत. वी studied the direct method and assumed mean method to find the mean. Now we study one more method which reduces the calculation still further. मग यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिले काही पायऱ्यांचा अभ्यास करायचा आहे. सगळ्यात पहिले आपल्याला काढायचा आहे डी आय, जो आपण याच्या आधी पण काढलेला आहे. तो डी आय कसा काढलेला आहे आपण, एक्स आय मायनस ए, वी राईट इन द कॉलम. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लिहायचं आहे वर्ग, मग वर्गमध्य, मग डी आय. म्हणजे आपला गृहीत मध्य पद्धतीमध्ये ज्या प्रकारे आपण हे 3 कॉलम कॉमन लिहिले होते, तशाच प्रकारे पहिला, दुसरा आणि तिसरा कॉलम आपल्याला तयार करायचा आहे. पहिला कॉलम आहे वर्ग, दुसरा वर्गमध्य आणि मग डी आय. म्हणजे डी आय म्हणजे विचलन, म्हणजेच डेव्हिएशन. बघा इथे वर्ग, वर्गमध्य, डी आय म्हणजे एक्स आय मायनस ए. आणि मग थर्ड कॉलम आपल्याला तयार करायचा आहे यू आय. यू आय म्हणजे डी आय अपॉन जी. व्हॉट इज जी? जी इज द जी सी डी ऑफ ऑल इझिली, म्हणजेच वी कॅन फाइंड द जी इझिली, म्हणजेच मसावी. मसावी हा सहज मिळत असेल, कसा ते आपण बघूया समोर. सर्व यू आय हा संख्यांचा मध्य यू बार यू काढू. यू बार कसा काढला जाईल, यू बार बरोबर समेशन ऑफ एफ आय यू आय. म्हणजे आपण इथे काय केलेलं आहे, फक्त हा एक कॉलम वाढवलेला जास्तीचा. डी आय काढला, मग यू आय काढला. यू आय इज इक्वल टू डी आय अपॉन जी. एफ आय हा दिलेलाच असतो आणि हा एफ आय आणि यू आय यांचा मल्टिप्लिकेशन इथे लिहायचं आहे. मग तिथे आपण डी बार काढत होतो, तर इथे आपल्याला आपण हा जो नवीन कॉलम काढलेला यूचा, याचा यू बार काढायचा आहे. समेशन ऑफ एफ आय यू आय अपॉन समेशन ऑफ एफ आय. एक्स बार इज इक्वल टू ए प्लस यू बार इंटू जी. त्यासाठी सर्वप्रथम आपण एक उदाहरण बघूया. या उदाहरणामध्ये तुम्हाला वर्ग म्हणजे इन्शुरन्स क्लेम क्लास दिलेले आहेत. 800 ते 1200, 1200 ते 1600, 1600 ते 2000, 2000 ते 2400, 2400 ते 2800 आणि 2800 ते 3200. आपण पहिल्यांदा काय केले, क्लासेस लिहून घेतले. द व्हॅल्यूज ऑफ एक्स आय काढलं, मग काढलं व्हॅल्यूज ऑफ एक्स आय म्हणजेच क्लास मार्क, म्हणजे वर्गमध्य, दोघांची बेरीज भागेला 2. 800 अधिक 1200 2000 भागेला 2 केलं तर 1000 मिळतात आहे. डी आय पहिल्यांदा आपण बघितलं, आता इथे जर बेरीज केली फ्रिक्वेन्सीची, तर इथे बेरीज करायची, इकडची बेरीज करायची किती होते, आणि हा त्याच्यावरून आपण हा क्लास मार्क घेतलेला आहे. इथे 37 होतात आहे, इथे 35 आणि 3 38 होतात आहे, म्हणजे 25. हा झाला तुमचा वर्गमध्य 2200 ये. ठीक आहे. मग त्यावरून आपण डी आय काढला. डी आय कसं काढला, एक्स आय मायनस ए. एक्स आय आणि व्हॉट इज युअर एक्स आय ए.
A is assumed mean, that is 2200. Xi minus 2200 ui, then we have to find ui. मग आपल्याला ui काढायचा आहे. मग ui काढण्यासाठी आपण काय करतो आहे, डी आय म्हणजे हा जो डी आय म्हणजे -1200 भागेला जी. मग हा जी कसा शोधला, तर ह्या ज्या संख्या असते या सगळ्या संख्यातली अशी लहान संख्या की जिने आपल्या सगळ्यांना भाग जातो, या सगळ्यांचा डिव्हायझर असेल तो कॉमन डिव्हायझर, दॅट इज 400. म्हणून जी घेतला आपण 400. राईट. 400नी जर आपण याला डिवाईड केलं तर 3 येते, -3 येते, कारण मायनस साईन असल्यामुळं. इथे 2 येतो, इथे -1 येतो, इथे 1 येतो आणि इथे 2 येतो. म्हणजे -3 -2 -1. इकडे मायनस असल्यामुळे मायनस येईल, कारण पॉझिटिव्ह नंबरने आपण डिवाईड करतो आहे. मग 400ला डिवाईड केलं 400 1 येईल आणि 800ला 2. मग आता काय करायचं, हा यू आय आणि एफ आयचा गुणाकार इथे करायचा आहे. इथे -9 30 -30 -20 0, कारण 25 × 0 इज 0, 30 आणि 14. पुन्हा इथे मायनस मायनसची सम करून घ्यायची, दॅट इज -59, कारण सेम साईन असल्यामुळे सम होईल पण साईन तेच राहील. आणि इथे जर केली तर 44. मग -59 + 44 ॲन्सर येईल -15. मग ते आपल्याला सगळं आपल्या या सूत्रामध्ये ठेवावं लागेल. पहिल्यांदा यू बार काढायचा आहे, समेशन ऑफ एफ आय यू आय अपॉन समेशन ऑफ एफ आय -15. आपला समेशन ऑफ एफ आय 100 आहे आणि एफ आय यू आय -15. -15 अपॉन 100 इज किती, 0 आहे 1 2. म्हणजे या नंबरनंतर 1 2 डिजिट सोडून पॉईंट येईल, म्हणजे याचा ॲन्सर येईल -0.15 15. मग या फॉर्म्युल्यामध्ये ठेवावं लागेल, एक्स बार काढायचं आहे आपल्याला. इथे ॲन्सर संपलं का आपला, नाही. मग ए प्लस यू बार इंटू जी, जी इज आपला किती आहे 400, 2200 प्लस -0.15 इंटू 400, 2200 प्लस यांचं 15 चौक 60 आणि हा पॉईंट आहे आणि हे 2 शून्य, 15 चौक 60 आणि या 15 आणि 400चा जर गुणाकार केला तर 6000 येतं. आणि पॉईंट कुठे येईल, मायनस साईन तर येईलच, एक प्लस आणि एक मायनस असल्यामुळं मायनस साईन येईल. आणि किती घरानंतर पॉईंट जाईल, 1 2 1 2 म्हणजे -16. म्हणजे इथे आन्सर येईल 2200 - 16 इज इक्वल टू 2140. द मीन ऑफ इन्व्हेस्टमेंट इन द हेल्थ इन्शुरन्स इज ₹2140. म्हणजे कुटुंबाच्या विम्याच्या वार्षिक गुंतवणुकीचा मध्य 2140 रुपये आहे, असं आपल्याला म्हणता येईल. या प्रकारे तुम्हाला विविध उदाहरणं सोडवायची आहेत आणि तुम्हाला त्याचा सराव करायचा आहे परीक्षेच्या दृष्टीने. या व्हिडिओचा उपयोग करून तुम्हाला नक्कीच उदाहरणं सोडवण्यासाठी मदत होईल आणि परीक्षेची तयारी करण्यासुद्धा मदत होईल असं मला वाटतं. आणि प्रॅक्टिस सेट 6.1 मध्ये तुम्हाला काही सरावासाठी उदाहरणं दिलेली आहेत, ती तुमच्या वहीमध्ये सोडवा. आणि जर काही तुम्हाला वाटलं तर कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला त्याबद्दल विचारू शकता. तुमचे जे क्युरीज असतील त्या तुम्ही सॉल्व करू शकता. सॉल्व करून प्रश्न तुम्ही तिथे तुमचे टाकू शकता किंवा व्हॉट्सअपद्वारे सुद्धा मला कळवू शकता.